दिनांक 31 जुलै 2025 अंबरनाथ नगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक झाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरद पवार गट, अंबरनाथ शहर अध्यक्ष अरबाज कुरेशी यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली। अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत, शिक्षण विभागाच्या जयश्री धैगुडे, कर विभागाचे नरेंद्र संके, फायर ऑफिसर भागवत सोनावणे, अभियंता साहिल लाड, प्रशांत माने, गोविंद राठोड इतर अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सखोल चर्चा झाली। शाळेंमधील सुरक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। पुढील बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। या बैठकीस मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली। बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये अल्पसंख्याक प्रदेश सचिव इम्रान खान, माजी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड यांचा समावेश होता। तसेच कार्यकर्ते साहिल ठाकूर, आबान शेख, सुफियान शेख, सुहान शेख, नदीम खान, फरदीन शेख आणि संपूर्ण टीम उपस्थित होती। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष शरद पवार गटाचं आमच्या अंबरनाथचे शहराध्यक्ष अरबाज कुरेशी यांनी सातत्याने जशी यांची नेमणूक झाली तेव्हापासून ह्या शहरातील विद्यार्थ्यांच्यासाठी मनपा किंवा खाजगी विद्यार्थ्यांसाठी यांच्या सुखसुविधा यांच्या हितासाठी सातत्याने प्रश्न उचललेले आणि वारंवार आम्ही सर्व ग्रुप त्यांच्या पाठीशी असतो, सगळ्या त्यांच्या सहकार्याला असतो। आणि आज पाहता अंबरनाथची जी अवस्था विद्यार्थ्यांची खाजगी शाळेची आणि शासकीय शाळांची अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी गेल्या 5-6 वर्षापासून हा लढा देत कुठंतरी सुधारणा करत आलेला आहे। आणि आज डेप्युटी सीओ साहेब बसले होते आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे सकारात्मक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि बऱ्यापैकी शाळा सुधारणा करतील अशी अपेक्षा त्यांनी दाखवलेली आहे। आणि ज्या CCTVचा विषय असतो, ज्या शाळांमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण वगैरे जे प्रकार घडत हल्ली आणि खाजगी शाळांची जी मनमानी आहे त्याच्या विरोधात लढा देणे, खाजगी शाळांच्या ज्या विद्यार्थी बस वाहू सेवा असतात त्याच्यामध्ये मुलांचे लैंगिक अत्याचार होतात, शोषण होतं, त्यासाठी CCTV असावेत, अशा बऱ्याच मागण्या यांनी मागण्या केल्या आणि त्या पूर्ण होत आलेल्या आहेत। आणि असेच संबंध शहरामध्ये शिक्षण व्यवस्था अतिशय उत्कृष्ट चालावी ह्या मार्गाने काम करत आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, इतर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शासकीय शाळांच्या हितासाठी जर कामासाठी तुमच्याकडे येत असेल तर त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत बसा। आज सीओ साहेब नाही, ठीक आहे, कारणास्तव नसतील, पण पुढच्या बैठकीत ते हजर असावेत। इतर विभागांचे, शाळाशी संबंधित इतर विभागाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सकारात्मक पावित्र्य घेऊन ती कामं त्यांच्या समस्या दूर कराव्या एवढी विनंती करतो। कारण आंदोलनाची वेळ येऊ नये। शासन, प्रशासन आणि जनता याच्यातला समाजसेवक आणि राजकीय कार्यकर्ता दुवा असतो, तो त्या पद्धतीने काम करतो। तो त्याच्यावर संशय न घेता किंवा त्याला विरोधक न समजता समस्या काय त्याच्यावर प्रशासनाने काम करावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। अंबरनाथ नगरपालिकेला आज आम्ही पत्र दिलं होतं ह्याच्या आधी की 10 दिवसाच्या आत आम्हाला एक बैठक हवी आहे। अंबरनाथचे जे सर्व डिपार्टमेंट आहेत त्यांच्या प्रमुख आणि मुख्य अधिकारी स्वतः ते बैठकीमध्ये पाहिजे होतं, पण आता काही कारणास्तव ते आले नाही इकडे अंबरनाथला, ते कुठेतरी गेलेले आहेत। ते नेक्स्ट मीटिंगला कंटिन्यू करू। आता आपण शिक्षणचे जे मुद्दे आहे, शिक्षण आणि जे फायरचे जे मुद्दे आहे, भरपूर मुद्दे आहेत ते आपण घेतलं होतं इकडे। अंबरनाथमध्ये जे नगरपालिकेची शाळा आहेत, नवीन बांधलेली शाळामध्ये फायर सिस्टम काहीच नाही, सिक्युरिटी काही नाही आणि जे जुनी शाळा झाली आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर ऑडिट नाही। त्यामध्ये काय आता मोरोलीची शाळेची जी हालत आहे ते तडवी साहेब खुदा स्वतः जाऊन बघितले होते। अंबरनाथमध्ये जे शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्या हाजरी प्रॉपर मास्टरवर घेतली जातात आणि त्यांच्या फेस रीडिंग, बायो काहीच नाही घेतात आणि ते येतात मनमार्जी हिशोबात ते येतात आणि जातात। आपल्याकडे मुलांची संख्या कमी आहे, त्यावर आपण काय कारवाई करणार आहेत? CCTV कधी लावणार आहेत अंबरनाथच्या शाळेमध्ये? भरपूर प्रश्न होते अंबरनाथच्या, आम्ही घेतलेल्या आहेत। अंबरनाथमध्ये 400पेक्षा जास्त स्कूल आहेत, त्यामध्ये 100-120 जे स्कूल आहेत त्यामध्ये बिल्डिंग केलेली आहे। त्या बिल्डिंगमध्ये फक्त 14, आज माहितीप्रमाणे आमची फक्त 14 लोकांनी जे आहेत फायरची NOC घेतलेली आहेत। बाकी स्कूलची काय, बाकी स्कूलने काय बिल्डिंगाची परवानगीच घेतली नाहीत का? मोठमोठ्या पैशा ते घेतात फीसच्या रूपाने आणि एखादा मुलांच्या कोविडचे जे फीस आहेत जर ते त्यांना भेटत नाही तर मुलांना स्कूलला यायचा मना करतात ते, तर त्यांना आपण एवढी सूट का दिलेली आहे की ते काही सेफ्टी, काही फायरचं काही सिस्टम ना घेतात, सदा स्कूल चालवतात आणि कुठल्या अधिकारीची आशीर्वाद खाली? हे सर्व आम्ही प्रश्न आज उपस्थित केले आहेत। पण आज इकडे आम्ही राऊत साहेबांकडे आम्हाला समाधानिक ते देतील बोलते उत्तर, पण आम्हाला जे मीटिंग करायची आहे ते नंतर
ऑगस्टची फर्स्ट वीकमध्ये ते घेणारच. त्यामध्ये आपण आपला प्रश्न परत मांडू आणि अंबरनाथमध्ये जे चाललेलं आहे शिक्षणचा व्यापार ते बंद करू.